छुप्या पद्धतीने विक्रीसाठी घेऊन निघालेल्या गुटख्याच्या ट्रकवर एलसीबीचा छापा. तब्बल 17,66,000चा बेकायदा गुटखा जप्त. एलसीबीची मोठी कारवाई. महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी आणि वाहतुकीसाठी बंदी असलेल्या गुटख्याची बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं छापा टाकून या ट्रकमधून तब्बल 17,66,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करून 2 जणांना ताब्यात घेतला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सातारा जिल्ह्यात बेकायदा गुटखा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी जिल्ह्यात पथकं नेमणूक बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. याच दरम्यान सांगलीतून पुण्याकडे बेकायदा गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळालेली होती. त्यानुसार नागठाणे परिसरात सापळा रचून त्यांनी त्यांच्या विशेष पथकाच्या साह्यानं बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर छापा टाकून तब्बल 17,66,000 रुपये किमतीचा गुटखा आणि 7,50,000 रुपये किमतीचे ट्रक असे एकूण 25,15,940 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आणि 2 जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलाय. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा.